नार्या ते काय डोक्यात घातलं तोंड बांधलं अहो तोंड बांधलं म्हणजे काय त्या बाळीचं तो स्वप्न नाही का तो स्वप्न्या त्या बाळीचं लपड आम्ही पाहिलं तिकडे आमराई मध्ये. आता मी नाही कोणाला सांगायचो पण याचा काय झाड आहे आणि तू भुकट चालला साऱ्या वाटाने नाही तुम्हाला तोंड बांधली दोन तू साऱ्या वाटाने चालला नाही कोणला बोल नका बर का बोल नका कोणला त्याचं तोंड बांधली तो. काय चाललंय हे जगात काय कलियुगाचा वारा फिरतोय. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. अरे ज्याचं तोंड बांधलंय तो गप बसलाय आणि हा बालता भुकत चाललाय. चाललंय काय या जगात. आता मग खायचे मला आधार असं चल काय नाही भाऊ आता काय बरं फेकून देतो टप फेकून देतो तोंड राहू कोण तोंड बांधले ते काय बाबा गप 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 बाळी नाही का बाळी बाळी आणि त्या स्वप्नेचं लपड पाहिलं आम्ही आमराई आता मी नाही बोलायला सांगणार पण याचा काय झाड आहे नाही का म्हणून याचा तोंड टप टाकलाय. मी येतो तुमच्या संग जाऊ तिकडे जाऊन काय फायदा आहे. त्याचं तोंड बांध मला तू तोंड बांधावं लागेल. नाही त्या बाय त्याला बोल थांब ना. नाही ना काय झालं नेमकं ते बाळी नाही का बाळी त्या बाळीचं स्वप्नेचं लपड पाहिलं आम्ही दोघांनी. आता ती बिचारी पाया पडत स्वप्न्या पाया पडत. मग आता मी नाही कोणाला सांगणार याचा काय झाड आहे. अरे कवाचा जावा तूच बुकू राहिला सगळ्या गावात 4 फोन आले. त्याला बोलू ना थांब ना त्याला बोलू ना मोकळं कोणला नाही ना तो मला पोलीस पाटलाचा फोन आला सगळेच फोन आले. काय त्याचं तोंड बांधलं तूच बुकू राहिला सगळ्या गावात. मी कोणालाच नाही सांगितलं भाऊ. आता काय सांगितलं मला काय त्याला त्याचं तोंड सोड मला बोलू दे चांगलं ना. काय बोलायचं कोणी पाहिलं नाही अजिबात नाही पाहिलं कोणी त्यांनी पाहिलं आम्ही दोघांनी पाहिलं. तो काही बोल राहिलाय का म्हणून तर त्याचं तोंड बांधलं. गाव तो बाबड झालं तू सांगू राहिलं सगळं काय मग तुला अक्कल काय अक्कल असं झालं मग काय अख्ख्या गावाला आज सांगत सुटला. काय झालं मला सांग सगळं. कोणाचं लपड पाहिलं पण मला म्हणला तो काय भरोसा नाही. तोंडाला पट्टी बांधून गावात जरूर मला घेऊन गिरून राहिला आणि तोच बुकू राहिला तोच सांगत चालला. गावात मला 4 फोन आले अख्ख्या गावाला सांगत चालला. वरून म्हणतो याचा भरोसा नाही आणि तोच चालला बुकत. काय झालं बरोबर काही माहित झालं तुम्हाला. काय रे ते जाल्या नाऱ्याने काय उद्योग केला काही माहित झालं का नाही. हा ते झालं माहित. अरे त्यांनी त्या नाऱ्याचं तोंड बांधून ठेवलं जालेनी. त्यांनी पाहिलं होतं ते बाळीचं स्वप्नाचं लपड. त्यांना बोलतानी पाहिलं आणि ते कोणाला सांगू नये म्हणून आहे ना
जालेनी ना नाऱ्याचं तोंड पार बांधून ठेवलं. हा कोणाला सांगत म्हणे आणि तोच त्याला गाव भर नेला. कोणी विचारलं की याचं तोंड गावून बांधलं तोच त्याच्या तोंडाने सांगायचं. या असं लपडा हे पाहिलं हा याच्यावर भरोसा नाही, हा कोणाला सांगू शकतो. मग तोच त्याच्या तोंडाने अख्खी स्टोरी सांगायचं. आता आम्हाला सुद्धा त्याच्यामुळे माहित झालं. आम्ही पाहिलं फार मळ्या ताळ्यांमध्ये घेऊन येईल तुझ्या चुलत्याच्या वावरात येऊन गेला तिथं त्या नंतर कठीणच झालं आता. फार त्यांनी हे केली गावात. आता आम्ही तू यायच्या आधी आमचा तोच विषय झालो. आता आता काय करणार अख्ख्या गावात झालं ते. नाही ना एखादी चव जाईल ना. अरे चवच घालून टाकली. यांना विचारून पाय चौदाची काय राहिली. अवघडच झालं. हे दोघांचं काहीतरी निर्णय लावा तुम्ही मोठाले माणसं बसून. आता का नाही ते एकतर गपचित होतं त्यांनी झाकेल सव्वाला काही उघडी करून दिली. कठीण केलं बरं का आता त्यांनी. हे पण हे चांगलं नाही. तू गावात पाहिजे ना. नाही चांगल्या गोष्टी नाहीच ह्या. जालेनी डोकं पाय कसं लावलं नाऱ्या सांगन म्हणून नाऱ्याचं तोंड बांधून ठेवलं. त्याच्या तोंडाने अख्ख्या गावात सांगत सुटलं. म्हणजे ज्यांनी सांगायला पाहिजे त्यांनी सांगितलं बा त्यांनी जाख्या गावभर केलं. नाही तो बिचारा गप होता. राहिला बाजूला दुसऱ्यानीच गोंधळ घालून टाकला. तो एवढा आरडू सांगायचा बॅ 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 करू सांगायचं. तू सांगू नको चाललं तोंड बांधून ठेवलं. यांनी काय झालं माहितीये का. यांनी आता हे दोघं असे करते म्हणजे बाकीचे बी दूर होतील. पण आता हे ज्याचं झालंय त्याचा आता किती मोठा खेळ. नाही ती पाच चव गेली त्या दोघांची. बघ असा प्रश्न आहे. ते गरीब घरचे त्यांची आता सोयी की त्यांना भविष्यात अडचणीची सोयी. मी काय म्हणतो करणाऱ्याची जेवढी चूक आहे ना त्याच्यापेक्षा जास्त चूक त्या सांगणाऱ्याची. बरोबर आहे. त्याने या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजे का नाही. यांनी करून घाण करून घाण केली हा ग बसला. पण ज्यांनी ही घाण केली ना त्याच्या मागे कापार फुटणार सगळे. त्याच्याकडलं जर घातलं विनाकारण तर काय करायचं याचं. काही नाही करायचं. आपण माझ्याच त्याच्या पलीकडे दुसरं काही करू शकत नाही. आता फक्त आपण एकदा जालूला जाऊन सांगू शकतो का बघू तू परत असं काय गावात करू नको. याच्यापेक्षा काय सांगू शकतो. अशा गोष्टींचं काय असतं.